आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या प्रमुख 9 घडामोडी। पुणे सातारा घाटमाथ्यावर तर संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 दिवस पाऊस, हवामान खात्याचा इशारा। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती इथे महिलांकडून अथर्व शीर्षाचं पठण। पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। 1.5 दिवसाच्या गणेशाला निरोप देण्यासाठी पुणे महापालिका सज्ज। शहरातील 17 घाटांवर विसर्जन सुविधा उपलब्ध। देशभरातील 12 किल्ले मराठा लष्करी भूप्रदेश अंतर्गत जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी प्रस्तावित। युनेस्कोची समिती 27 ते 30 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देणार। पिंपरी वाहतूक पोलीस, पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शहरातील रस्त्यांचं सर्वेक्षण। 26 चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची माहिती। पुणे परिमंडल अंतर्गत स्थानिक वीजवाहिन्या आणि उपकेंद्रांवरील वीजभार कमी होणार। अतिभारित उच्चदाब वाहिन्यांचं विभाजन करण्यात येणार। 136 कोटी 50 लाखांचा आर्थिक आराखडा तयार। केरळमध्ये झालेल्या जागतिक सिलंबम स्पर्धेत पुण्यातील मुळशी तालुक्याचा डंका। प्रसन्न कंधारेने पटकावली 2 कांस्य पदकं। प्रसन्नला मिळालेल्या यशाचं परिसरातील नागरिकांकडून कौतुक।